धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. सोन तलावाजवळ असलेल्या लेक व्ह्यू रिसॉर्टला पोचायला सुदीप आणि मालतीला 8:30 वाजले. तीनही मित्र परिवारासह पोचले होते. सुद बैलगाडीने आला का रे? किती वेळापासून वाट पाहतोय आम्ही. कमल त्यांना बघताच बोलला, अरे थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. याला सांगतच होतो की येईलच इतक्यात, पण हा ऐकेल तर ना, प्रज्योत बोलला. अरे 5-10 मिनिटे झाली ना नाश्ता लागून, मग अजून किती वाट बघायची, कमल बोलला. तुला माहीत आहे ना या खादाड्याची भूक. आल्यापासून टेबलच्या 4 चक्रा झाल्या. 4-6 तरी सुक्या इडल्या त्याने दाबल्या असतील. जरा सुद्धा धीर नाही याला, प्रज्योत बोलला. वहिनी तुम्हाला हा घरी पण असाच खाण्यासाठी त्रास देतो का? सुदीप भाग्यश्रीकडे बघत बोलला. घरी जेवणावर कंट्रोल असतो ना, म्हणून बाहेर जर कुठे खायला मिळालं की मग विचार करू नका, चांगला ताव मारतो, भाग्यश्री म्हणाली. कशाला माझ्या गरिबाचे जेवण मोजता रे? कधीतरी खाऊ द्या मला सारखे. वहिनी हे कधीतरी ह्याचं रोजचंच आहे. ऑफिसमध्येही हा रोज कॅन्टीनचे काही मागवून खातो. प्रज्योत पुढे काही बोलणार तितक्यात कमलने त्याच्या पाठीवर हलका गुद्दा दिला. किती आग लावतो रे? माझ्या बायकोचा चेहरा बघ कसा गाजराच्या हलव्यासारखा लाल झाला. ओ गॉड. कधीतरी पंचपक्वान्नाचे उदाहरण सोडून बोल रे बाबा. नेहमी आपलं गाजरासारखं लाल, जिलेबीसारखं वाकडं, लाडूसारखं गोलमोल, पुरीसारखं टम्म, ठेच्यासारखं तिखट. कपाळावर हात मारत पवन बोलला. तसे सगळे हसायला लागले. मुलं काजल, अनुजा कुठे आहेत? मालतीने भाग्यश्रीला विचारले. ते तिकडे खेळत आहेत, भाग्यश्री झुल्याकडे बोट दाखवत बोलली. चल जाऊया तिकडे, मालती बोलली. पहिले नाश्ता करून घ्या, 9:30ला बंद होईल, कमल बोलला. पप्पा भूक लागली, छोटी बिन्नी धावत आली. आम्हाला पण भूक लागली, मागोमाग तीनही मुलं धावत आली. चला सगळे नाश्ता करायला, कमल बोलला. असे सगळे नाश्ता करायला गेले. मालतीनं प्लेटमध्ये इडली, वडा, सांबर, चटणी घेतली आणि बाजूला ठेवलेल्या टेबलवर प्लेट ठेवून खुर्चीवर बसली. बाकीचे येण्याची वाट बघत असली इतक्यात तिच्या गळ्यात छोटे हात पडले. घाबरून ती झटकणार होती. काकी माझी कॅडबरी आणली का? नीरज तिच्या गळ्यात हात घालून बोलला. तुझी कॅडबरी ना, आणली आहे मी. इडली संपाकाला पटपट, मग मी देणार, मालती बोलली. तिचे सगळे मुलं ओरडली. आम्हाला पण कॅडबरी पाहिजे. ओके पण पहिले नाश्ता संपवा हो करत मुलं नाश्ता करायला लागली. सगळी गप्पा करत नाश्ता करत होती. मालतीनं दूर झाडाकडे गेली. तो छोटा मुलगा तिच्याकडे टक लावून बघत असताना दिसला. तसा तिच्या हातातला चमचा खाली पडला. सुदीपने नवा चमचा दिला आणि तिचा हात घट्ट पकडला. तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने नजरेने तिला आश्वस्त केलं. तिने इकडे तिकडं बघितलं. सगळी आपापल्या मुलांमध्ये व्यस्त होती. नाश्ता झाल्यावर सगळी मुले मालतीच्या अवतीभोवती गोळा झाली. मालतीने सगळ्यांच्या हातावर एक कॅडबरी ठेवली. मुलं आनंदाने उड्या मारत पाण्यात उतरण्यासाठी कपडे बदलायला गेली. तिनं त्यांना जाताना बघत राहिली. कोणीतरी मागून तिची साडी खेचत आहे असं तिला वाटलं. ती वळली तर तो छोटा मुलगा हात समोर करून उभा होता. आई ग म्हणत मी पण मुलांच्या मागे पळायला लागली. मालू अगं थांब, आम्ही पण येतोय. भाग्यश्रीचा आवाज ऐकून ती थांबली. ती ग घाई तुला पाण्यात उतरण्याची, काजल हसत बोलली. ती वरवर हसली. चला चेंज करून घेऊया म्हणत तीही चेंजिंग रूमकडे गेल्या. कपडे बदलून आल्यावर मुलं आणि स्त्रिया छोट्या पूलमध्ये उतरल्या. माणसं दुसऱ्या पूलमध्ये गेली.
अर्धा एक तास पुलामध्ये खेळून झाल्यावर सगळे रेन डान्स करण्यासाठी तिथल्या डान्स फ्लोअरवर आले. वरून पडणारा कृत्रिम पाऊस, डीजेवर वाजणारी ढिंच्याक गाणी, आजूबाजूला धुंद होऊन नाचणारे आपसुकच सगळ्यांचे पाय थिरकायला लागले. अगं मालू ए ग, भाग्यश्रीने तिला आवाज दिला. मालती पण त्यांच्यात सामील होऊन नाचायला लागली. नाचता नाचता तिला तिच्या गळ्यावर छोट्या मुलाच्या हाताची मिठी जाणवली. नीरव बेटा खेळून झाल्यावर परत एक चॉकलेट देते म्हणत गळ्यातील मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते छोटे छोटे 2 हात तुटून खाली पडले. घाबरून तिचा पाय घसरला. मालती घसरून पडणार इतक्यात सुदीपने तिला मागून पकडले. ती इतकी घाबरली होती की तिचं सर्वांग थरथरत होतं. त्याला तिच्या अंगाची थरथर जाणवली. हे सगळं आता अतिच होतंय. काहीतरी करायला हवं, नाहीतर मालतीचं काही खरं नाही, मनाशी ठरवलं त्यानं. पण करायचं काय? हा प्रश्न आवासून त्याच्या समोर उभा टाकला. मालतीची इकडे जवळची राहणारी आत्या एकदा अशाच प्रकारची एक घटना सोडविण्याच्या बाबत बोलत होती हे त्याला आठवलं. घरी परतताना त्याने गाडी त्याच्या आत्याच्या घराकडे वळवली. अगं बाई, असे अचानक काही गुड न्यूज वगैरे आहे का? मालती लाजली. नाही ग आत्या, सहज भेटायला आलोय तुला. किती छान वाटलं ग आलीस म्हणून. मागे मायाच्या लग्नात भेटलो नाही. आत्यानं पाणी आणलं. हो ग, याचं ठरवतो पण काही दुसरंच कार्यक्रममध्ये निघतो. चालायचं ग, पण आलीस की छान वाटलं. काय बनवू सांग? आत्या काहीही बनवू नको. दुपारी जाम तेलकट खाणं झालंय. फक्त चहा चालेल, सुदीप बोलला. चहा तर आमच्या मालतीच्या हाताचाच मस्त बनतो. माले तूच पक्कड चहा बनव. तुझ्या हाताचा चहा पिऊन खूप दिवस झालेत, आत्या मालतीला म्हणाली. तशी मालती चहा करायला किचनमध्ये गेली. सुदीपने आत्याला मालतीला येणारे अनुभव सांगितले. आत्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला. आत्या, अलीकडे मालूला काय होतंय कळेनासे झालंय. असंच राहिलं तर ती मानसिकदृष्ट्या सैरभैर होईल. तिला त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच किचनमध्ये कप फुटण्याचा आवाज आला. दोघे तिकडे धावले. मालती डोळे फाडून समोरच्या खिडकीकडे बघत उभी होती. तिच्या हातातला कप खाली पडून फुटला होता. मालू मालू त्याने तिचे खांदे पकडून हलवले. ती जणू झोपेतून जागी झाली. काय झालं मालू? सुदीपने विचारलं. तिनं खिडकीबाहेर बोट दाखवले. बाहेर कोणीच नव्हतं. तुम्ही हिला घेऊन समोर बसा, मी येते चहा घेऊन. तो तिला समोरच्या खोलीत घेऊन आला. खुर्चीवर बसवले. यायला पाणी दिले. तिची अवस्था बघून तो काहीच बोलला नाही. घ्या चहा. आत्याने चहा आणला. माले, तुला केव्हापासून हा मुलगा दिसतोय? आत्या, अगं महिना झाला. पहिले यदा कदाचित दिसायचा, पण हल्ली कुठेही कधीही दिसतो. मागे तू बोलली होतीस की तुम्ही मैत्रिणी कुठे पिकनिकला गेला होता, त्यानंतर पासून दिसतोय का? हो ग, त्यानंतर पासूनच दिसतोय. तुम्ही कुठे गेला होता? आम्ही 3 दिवसासाठी मल्लूघाट फिरायला गेलो होतो. तिथला परिसर फिरताना तुला स्वप्नात जसं दिसतंय तसंच तिकडं होतं का? नाही. तिकडं तुला विचित्र किंवा काही वेगळं असं जाणवलं का? असं वेगळं तर काही नाही वाटलं. पण हो, एक घर आम्ही विसाव्यासाठी थांबलो होतो ना, तेव्हा तिथं राहणाऱ्या आजीनं मला किन्नू का काही म्हणून हाक मारली होती. मी विचारलं तर त्या बोलल्या की माझ्यासारखंच कोणी त्यांच्या ओळखीचं होतं. आत्या, तिचा चेहरा बराचसाच स्वप्नात दिसणाऱ्या बाईसारखाच. ओ शिट आत्या, मला स्वप्नात दिसणारी बाई तीच आहे, मालतीनं उत्तेजित होऊन सांगितलं. हो का? अगं हो, मला नेहमी वाटायचं की चेहरा ओळखीचा वाटतोय, पण आठवत नाही. पण आय एम शुअर ही बाई तीच आहे. हो का? म्हणजे हा प्रकार तिथलाच असावा. आपल्याला तिथंच जावं लागेल. काय तिकडं जावं लागेल? अगं तिथं गेल्याशिवाय कळणार नाही की ही काय भानगड आहे, आत्या ठामपणे बोलली. ठीक आहे आत्या, त्याचा सोक्षमोक्ष लवकर लावणे गरजेचं आहे. तुम्ही सांगा केव्हा जायचं ते, आम्ही तयार आहोत, सुदीप बोलला.